सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। हा व्हिडिओ जो आहे तो रथसप्तमीच्या आदल्या दिवशीचा कुंकू करायचं होतं म्हणून ज्याने मी आधी सगळ्यात आधी मार्केटला गेले। अचानक ठरलं हळदी कुंकू करायचं म्हणून मी मार्केटला गेले। फुलं वगैरे पानं सगळं काही घेऊन आले। त्याच्यानंतर घरी आले। सगळ्यात आधी महत्त्वाचं जे होते ना टाइल्स पुसायची, तर फरशी झाडू वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ज्यानं थोडासा पसारा वगैरे पडलेला होता तोच सगळ्यात आधी आवरायला घेतला। कारण जर आपल्या घरी आपल्याला हळदी कुंकू करायचं किंवा 4 माणसं यायची म्हणजे आपलं घर थोडंसं व्यवस्थित असावं। कारण माझ्या घरी लहान मुलं आहेत आणि लहान मुलं असले की ना नेहमी आपल्या घरात पसारा होतोच। तर मुलं जे आहे ना सारखं काही ना काहीतरी वस्तू इकडं तिकडं फेकतात। शार्वी तर खूप सारा पसारा करते म्हणून थोडंसं जे आहे ना पसारा वगैरे आवरून घेतला। आणि त्याच्यानंतर जे आहे ना मला स्वयंपाकही करायचा होता, पण स्वयंपाक थोडासा मागं ठेवला आणि सगळ्यात आधी जे आहे ना हळदी कुंकाच्या तयारीला लागले। पा वगैरे सर्व काही क्लीन वगैरे करून घेतलं। तर शार्वी जे आहे ना थोडीशी मध्ये करत होती, मग तिला कार्टून लावून दिलं। ती कार्टून बघत होती। अचानक ठरवलं हळदी कुंकू करायचं, कारण हळदी कुंकाचं वाण आणून खूप दिवस झालेले होते, परंतु आम्हाला जे आहे ना सुतक पडलेलं होतं, तर हळदी कुंकू केलेलंच नव्हतं। सुतक पिटल्यानंतर जे आहे ना हळदी कुंकू करायचं असं ठरवलं। मग जे आहे ना बाजारात जाऊन पटकन जे असं हार फुलं आणि पानं घेऊन आले आणि हळदी कुंकासाठी जे आहे तिळगुळ लागतात तेही घेऊन आले विकतच आणि हळदी कुंकाची तयारी लागले। पटकन असं आवरून घेतलं आणि हळदी कुंकू करायचं ठरवलं। थोडेच कॉल केले आणि हळदी कुंकासाठी पहा मी छानशी अशी मस्त साडी घातलेली होती। ही साडी जी आहे ना मी श्रीजा कलेक्शन यांच्याकडून घेतलेली होती गेल्या वर्षी। खूप छान आहे। पैठणी घातल्यानंतर एवढी सुंदर वाटते ना, खूपच सुंदर वाटते। आणि ही साडी जी आहे ना मला 1400 रुपयाला भेटलेली होती। एकदम सुंदर परफेक्ट अशी साडी जी आहे ना चापून चुपून बसते। हळदी कुंकासाठी जे आहे ना कॉल तर केलेले होते, परंतु डेकोरेशन किंवा आवरावरी काहीच नव्हती, म्हणून जे आहे सामान त्याच्यातच पटकन असं डेकोरेशन करायचं ठरवलं। डेकोरेशन जे आहे ना तर मी एकटीच करत होते आणि आईही होती माझ्यासोबत। तोपर्यंत ती बाकीचं घरातलं आवरत होती, डेकोरेशन मी करतच होते। तेवढ्यात जे आहे ना बायका यायची सुरुवात झाली। तर सगळ्यात आधी तर जे आहे ना माझी सुनबाई आणि आमच्या ओळखीतल्या 2-3 जणी आलेल्या होत्या। मग डेकोरेशन थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्यांना जे आहे ना आधी हळदी कुंकू देऊन घेतलं। हळदी कुंकू हा जो समारंभ आहे एक प्रकारचा जो आहे कार्यक्रम आहे। पूर्वी म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या वेळी महिलांना जे आहे ना एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम साजरा केला जात असावा, जेणेकरून सौभाग्यवती महिला किंवा इतर ज्या महिला आहेत त्या एकत्र येऊन एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण देऊन जे आहे ना हा कार्यक्रम साजरा करत असेल। एक प्रकारे जे आहे ना महिलांना एकत्र मिळून येऊन जे आहे हा सण एकत्र साजरा करता यावा, एकमेकांशी हितगुज करता यावी, त्या दृष्टीने हा कार्यक्रम साजरा करत असेल। हळदी कुंकासाठी जे आहे ना मी मोजक्याच स्त्रियांना बोलवलं होतं, कारण अचानक ठरल्यामुळे जास्त कोणाला मी सांगितलेलं नव्हतं। तरी पण छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला। डेकोरेशनचं जे साहित्य आहे ना ते मी आधीच आणलं होतं। माझा मागचा जो व्हिडिओ पाहिला असेल ना त्यात मी डेकोरेशनचं सामान कुठून आणलं आणि किती रुपयाला मिळालं ह्याचं डिटेलमध्ये मी व्हिडिओ सांगितलेला आहे।
तर संक्रांतीच्या आधीच जे आहे ना मी हळदी कुंकू वगैरे घेऊन आलेले होते, परंतु सुतक आणि काही कामांमुळे मला जमलं नाही, त्यामुळे हळदी कुंकू करायला मला लेट झालं आणि हा व्हिडिओही खूप लेट आलेला आहे, त्याबद्दल सॉरी. कारण मला जे आहे ना टाईमच मिळाला नाही. व्हिडिओ जे शूट तर केलेला होता, परंतु रेकॉर्डिंगसाठी ना खूप वेळ झाला. तर नेहमी असं होतं, व्हिडिओ वगैरे शूट होतात पण रेकॉर्डिंगला खूप वेळ लागतो. इवन रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे खूप अवघड काम आहे. ते पण मी त्यातल्या त्यात टाईम काढून जे आहे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित करते. हळदी कुंकासाठी जे आहे ना मी स्टीलचंच वाण पाहत होते, परंतु स्टीलचं वाण जे आहे ना ते किलोवर मिळत होतं आणि नगाप्रमाणे घ्यायचं असेल तर त्याची क्वालिटी एवढी काही खास नव्हती, म्हणून मी जे आहे ना हे कंटेनर आणले होते. आणि हे कंटेनर ओव्हन यूजचे आहे, म्हणजे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा ते यूज करू शकता. मायक्रो ओव्हन सेफ होते आणि छान होते एकदम, क्वालिटी पण त्याची छान. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्या डब्याची क्वालिटी वगैरे. आणि अशा प्रकारे जे आहे ना छानसा असा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. तर तुम्ही हे हळदी कुंकू केले का आणि तुमचे हळदी कुंकू कसे झाले तेही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या तसेच आपल्या देशातल्या कुठल्या भागातून पाहता ना तेही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि छानसं असं प्रकारे माझं हळदी कुंकू झालं. तर हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवले की ह्या प्रकारचे डबे जे मी आहे ना ते दिले. तर ही माझी जाऊबाई आहे, माझ्या व्हिडिओमध्ये जे आहेत ना बहुत करून माझ्या जाऊबाईच आहे. आणि माझी बहीण, आई आणि त्याचप्रमाणे शेजारच्या 2-3 बायका, अशा म्हणजे थोड्याच जणींना बोलवलेलं होतं. जास्त करून माझ्या जावा आणि 2-3 सुनाही होत्या. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचा इंट्रो दाखवेन. आम्ही एकूण 12 जणी जावा आहेत आणि काही जणींना सुनासुद्धा आलेत आहेत. तर सगळ्यात छोट्या आम्ही दोघीच आहे, माझी छोटी जावा आणि आम्ही दोघी छोट्या आहेत. बाकी सगळ्याजणी ज्या आहेत मोठे आहेत, त्यांच्या मुलांची पण लग्न झाली आणि त्यांना नातवंडसुद्धा आलेली आहे. तर ही माझी आई आहे. आई आलेली होती 2-3 दिवसासाठी, कारण माझ्या सासूबाई ज्या त्या महाकुंभला गेल्या होत्या, म्हणजे माझ्या आई सासूबाई, म्हणून शार्वीकडे लक्ष देण्यासाठी म्हणून जे आहे ना आई आलेली होती 8-10 दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि शेवटी मी जे फोटो ॲड केलेले आहे तेही नक्की